नमस्कार मित्रांनो. तर आता आभाळ आलंय, खूप आभाळ आलंय, त्यामुळे सगळीकडे सावली चालली आहे. सगळीकडेच आभाळ आलंय. छान वातावरण झालंय, थोडासा वारा सुटलाय. तर बघा, आजोबांनी आता काढलेला आहे जवस. छान जवस आलाय. तुम्हाला दिसतोय का बघा व्हिडिओमध्ये. तर आता बघा, इकडे आपला भुईमुग आहे. या आठवड्यात काढायला येईल भुईमुग. गणेश आणि आजोबांचं चाललंय काकडी काढायचं काम. गणेशला न्यायची आहे गावात. त्यांचं थोडंसं भांडण चाललंय. गणेश म्हणतोय मी भुईमुग उपटून नेतो, थोडासा विकायला चाललोय. तर आजोबा म्हणतात नको नेऊ. तरी त्यांनी एवढूसा काढला. आता हा काय आजोबा त्याला नेऊ देणार नाहीत. एवढूसा भुईमुग कोण घेणार आहे. पण आजोबांचं बघा चाललंच आहे त्या दोघांचं. आजोबांनी काढली आहे काकडी, त्यांचं चाललंय आता. आणि मी आता आजोबांनी काकडी काढली आता आणि गणेश घेऊन जाणार आहे. त्याचं चाललं आता पावसाचं नियोजन की येईल की नाही. तसं आभाळ खूप आलंय, पण चाललाय तो. त्या दोघांचं चाललंय बांधाबांधी कॅरेटला. आता तो चाललाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं चालू होतं दळण नीट करायचं. ज्वारीचं पीठ संपलेलं आहे. मग आत्या कशा असतात, मला सुपाने पाकडून देतात, मी दळण निवडते. असं आमचं प्रत्येक वेळी चालू असतं, तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओमध्ये. पण आत्या गेलेल्या आहेत पुण्याला, त्याच्यामुळे मला 2 तास तर दळण निवडायला लागलं. कारण नवीन ज्वारीमध्ये खूप सारी कानिकवळी आहे. ती कानिकवळी म्हणजे असं काळे काळे बिया असतात, त्याची कणसं बहुतेक चुकून आलेली आहेत ज्वारीमध्ये. कारण काय झालं होतं, भरपूर साऱ्या आज्या आम्ही मोडायला लावल्या होत्या, त्यांच्याकडून ते नकळत मोडून ते कणीस गेलं की सगळ्या ज्वारीमध्ये कानिकवळी होती. तर ती कानिकवळी कसं होतं, निवडून पण बरीचशीच मी काढली, पण ती सेम टू सेम ज्वारीसारखी होती. त्याच्यामुळे भरपूर सारी ज्वारीमध्ये गेली. तर पीठ काय होतं मग काळं येतं. तर मामा इकडे छान अशा गाई धुत आहेत. सकाळी काय झालं, तन्वी, गणेश आणि मामांनी जाऊन काकडी तोडली उन्हाच्या आधी. मग मामा तिकडून आले, गाई तिकडेच बांधल्या होत्या. थोडंसं खायला होतं गाईंना, मग तिकडं बांधलं होतं नेऊन. मग मामांनी काय केलं, आज गाई धुवायला लागलीत. कारण काय होतं, ऊन खूप आहे. मग उन्हामुळे थोडंसं पाणी मारलं, सगळं चोळून काढलं की छान त्यांना थंड वाटतं. आणि मग काय करतात, तिकडे तो मोठा लिंब दिसतोय का, तिथे नेऊन मामा ह्या दोघींना बांधतात. वासरू काय घरीच असतं लिंब इथं नारळाच्या झाडाखाली. आणि गणेशचं चालू आहे ते एरझाऱ्या. तो थोडासा मस्का लावतोय आजोबाला, मी येऊच का बाजाराला विकू लागायला तुम्हाला. पण आजोबा म्हणतात नको, बाजारात खूप सारं ऊन लागतंय आणि हाल होतात, नको म्हणतायत त्याला, घरी बस म्हणतायत. पण तो काय ऐकायचा तपास नाही त्याचा. तर आजोबाला मदत करतो. आजोबाचं काम ऐकतो, आमचं काम ऐकत नाही, पण आजोबाचं काम ऐकतो. आजोबांची काळजी पण खूप करतो. थोडे जरी ते आजारी पडले, पाय वगैरे दुखायला लागले की तो बसलेला असतो दाबत. आणि सारखं चालू असतं चालू त्याचं की जायचं का आपण दवाखान्यात. आणि चला पण बोलतो. एक दिवशी असेच मामा आजारी होते, तर त्याने वैरागला नेऊन त्यांच्यासोबत जाऊन त्यांना सलाईन लावली ती, तोपर्यंत थांबून आला होता. खूप काळजी करतो आजोबांची. ना असंच पाहिजे, नातवाने आजोबाची आजीची काळजीच केली पाहिजे. सकाळी छान असा मी दारामध्ये सडा मारलेला होता. अंगण केवढं छान दिसते बघा सडा मारल्यानंतर. पूर्ण सुकून गेले, एवढं ऊन आहे. मी सकाळी 9ला सडा मारला होता, सगळं सुकून गेले. खूप उकळलं होतं. मग 2-3 दिवसाला सडा मारायलाच लागतं ना. तर काय होतं, झाडू मारून खूप सारं निघतं ते सडा मारलेलं. तर बघा, मी म्हणलं होतं ना तुम्हाला की ह्या ज्वारीमध्ये खूप सारी कानिकवळी, त्याच्यामुळे पीठ थोडंसं काळसर आलं आहे. थोडं गरम पीठ आहे, त्याच्यामुळे मी भरायचं ठेवलं. डबा स्वच्छ घासून मी आता पीठ भरून ठेवणार आहे ज्वारीचं. आता ज्वारीचं दळण झालेलं आहे. आता गव्हाचं दळणाची लवकर तयारी करायची आहे. एक दळण एक दिवशी झाली की मग कामामुळे वेळ मिळत नाही. मग 15 दिवस दळण नाही आणलं तरी चालतं. आणि ह्या काकड्या ज्या आहेत निबर आहेत. नंतर 4 वाजता ही जी वैरण करायची आहे शेळ्यांना. आणि तिकडे शेळ्या बघा निवांत सगळे बसलेले आहेत. तर ह्यांना टाकायची आहे मला जुंधळी. मामाने काय केलं होतं, काकडी काढत जुंधळी काढून ठेवली. म्हणजे गवत आहे ते शेळ्यांना खूप आवडतं. मग ते नंतर आम्ही दोघंजण तिकडे गेलो. मामाला काकडीची कॅरेट बाहेर काढली दिली. गाडी आली होती, गाडीत भरून दिली. मामा गेले काकडी घेऊन मालवंडीला. मालवंडी म्हणजे माझ्या आईचं माहेर आहे. शेजारीच गाव आहे आमच्या इथं, 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. लवकरच आता त्या गावची यात्रा आहे, तर त्यातला बाजार असतो सोमवारी. मग मामा काय करतात, हा दुसरा सोमवार आहे, चाललेत तिकडे. बघा सगळ्यांना पाणी पाजलं. तर एक हंडा सगळ्यांनी पूर्ण पाणी पिलं आहे.
पातेलं भरून ठेवलं, बादली भरून ठेवली. आता काय करते, आतल्या पिल्लांना एक बादली आणून भरून ठेवते. पण त्यांना काय करावं लागतं, आधी खायला टाकावं लागतं, मग ती बादली आतमध्ये जातात ना, तर सगळेच बाहेर जातात. हे बघा, हे आज कसं बाहेर राहिलं आणि ह्याचा एकट्याचा खेळ असतो, तो टायरवर खेळतोय. खूप छान पिल्लू आहे, हे मोठं झालं आता एकदम. तर असं आहे आमचं छोटंसं शेळीपालन. आम्ही काय करतो, शेळ्यांना काही सारखं सोडत नाही, कारण काय व्हायला लागले, उन्हामुळे त्या म्हणजे त्याला जे घेऊन जातं त्या माणसाला पण खूप सारं ऊन लागतं. शेळ्या पण उन्हाने खूप सारे हे होतात, खायला पण काही नाही, फक्त पाय मोकळे होतात म्हणून घेऊन जावं लागतं. तर ही जुंधळी, धनुरा सगळं मिक्स गवत मामाने काकडी काढून झाल्यानंतर एक मोठं पेंडकं गवत काढून ठेवलं होतं. मग मामांना आम्ही तिकडे म्हणजे गाडी भरून दिली आणि ह्यांनी येताना पेंडकं घेतलं आणि मी परत एक कॅरेट काकडी आणली घरी शेळ्यांना 4 वाजता टाकण्यासाठी. आता टाकलेली आहे जुंधळी आणला. शेळ्यांच्या आवडीची जुंधळी असती, ते गवत त्यांना खूप आवडतं. आणि मग सगळ्यांना जुंधळी टाकून घेतली. बाहेरच्यांना तर आतल्यांदा टाकायची, ह्यांना आधी खायला टाकते. तिकडे बघा बादलीतलं पाणी संपून बादली पाडून ठेवली आहे. खायला टाकले, खायच्या नादी लागतात, मग बाहेर येत नाहीत. मग मी त्यांना काय करते, ते गवत टाकते, नाहीतर मग काय करतात, बाहेर येतात पटपट. ते कसं होतं, मिक्स सगळेजण असले की काय गोंधळ समजत नाही. मग आम्ही छोटी पिल्लांसाठी, तुम्हाला मी बरेच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की एक वेगळी रूम केलेली आहे. आणि हे पिल्लू पण आता छान असं खायला लागले. वारं सुटलेलं आहे, वाऱ्याचा आवाज खूप येतो आहे. संध्याकाळचं तरी एवढं वारं सुटतं की काय विचारली सोय नाही, काहीच काम करता येत नाही. आणि भीती वाटते की पत्रे वगैरे छप्पर उडते काय. आणि हे पिल्लं बघा आता मोठी झाली आहेत. पहिलं पाठीत पाणी भरून ठेवलं की 2-3 पिल्लं मेली, म्हणून पाठीत पाणी काय मी भरून ठेवत नाही, आता बादलीत आणि ह्याच्यातच ठेवलेले आहेत छोट्या पातेल्यामध्ये. आणि एवढी काकडी मी आता चिरली आहे वासरासाठी, एक घमेलं भरून. ही काही किडकी काकडी नाही आहे, ही फक्त निबर झालेली काकडी आहे, पण छान जनावरं खात आहेत. आमचा गोलू बघा किती छान खातोय काकडी. आता ह्याला चिरून काकडी दिली आहे आणि नंतर काय करते, शेळ्यांना काकडी चिरून सगळ्यांना टाकते. तर दिवसभर असं असतं रानातलं काम. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.